झटपट होणारी आणि एकदम टेस्टी अशी पावभाजी रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे। फक्त भाज्या चिरण्यासाठी वेळ जातो, नाहीतर पावभाजी लगेचच होते बरं। आता इथं आम्ही सासू सुना दोघी मिळून भाज्या अगोदर सर्व चिरून घेत होतो, लगेचच भाजी शिजायला टाकणार आहे। तुम्हाला पुढे रेसिपी दाखवते, व्हिडिओ कंटिन्यू पहा। साधी सोपी आणि झटकीपट होणारी ही रेसिपी आहे आणि ही डमाबाई काय मध्ये मध्ये केल्याशिवाय राहत नाही। आम्हाला इथं बटाटे चिरून देत होते, इथं टोमॅटो, थोडंसं बीट घेतल्यामुळे काय होतं कलर छान येतो भाजीला। बीट, बटाटा, फ्लावर, ढोबळी मिरची आणि गाजर। इथं माझा वाटाणा राहिलेला आहे तर थोडीशी ॲडजस्ट करूया। आणि इथं पावभाजी मसाला घेतलेला आहे। आता हे सर्व अगोदर शिजायला टाकूया आपण भाज्या। हे पहा, हे सर्व बारीक चिरून घेतलेलं आहे। आणि इथं लाल चटणी, मीठ, बटर आणि पावभाजी मसाला आणि हे जे कांदा, टोमॅटो आणि ढोबळी मिरची बारीक चिरले ना, ते फोडणीसाठी ठेवायचं आहे। आता अगोदर ह्या ताटातल्या भाज्या आपण शिजायला टाकूया। त्यासाठी मी कुकरमध्ये 2 चमचे तेल आणि 1 चमचा बटर टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी जिरे टाकायची। हे पहा, 1 चमचा बटर, थोडीशी जिरे पण टाकून घेतली आणि ह्या भाज्या सर्व टाकून घेतल्या। आता या भाज्या 5 मिनिट परतून घ्यायच्या आणि नंतर त्याच्यात आणखीन थोडेसे मसाले टाकायचे। पुढे पहा तुम्ही, झटपट आणि टेस्टी होणारी ही रेसिपी आहे। अशा पद्धतीने 5 मिनिट हलवून घेऊया। आता यामध्ये थोडंसं मीठ, भाज्यांना जेवढं लागेल तेवढं मीठ आत्ताच टाकून घ्या आणि थोडीशी चटणी, तुम्हाला तिखट जेवढं कमी जास्त पाहिजे तेवढं, आणि पावभाजी मसाला। छान असं शिजवून घेऊया आपण। 15 ते 20 मिनिटामध्ये छान भाज्या शिजतील आपल्या। आणि हो, पाणी जास्त टाकायचं नाही, त्यामुळे काय होतं तर नंतर छान असं मॅश होत नाही पाणी जर जास्त असेल तर। आणि झालंच तर ते थोडंसं काढून ठेवायचं, नंतर छान अशा भाज्या मॅश करून घ्यायच्या आणि ते पाणी नंतर वरून ओतलं तरी चालतं। हे पहा, अशा पद्धतीने आता छान मिक्स करून घेतलेला आहे मसाला। आणि जेवढं लागेल तेवढंच थोडंसं, अगदी भाज्यांच्यावर 1 इंच वरती पाणी ठेवा, म्हणजे बरोबर तेवढ्या पाण्यामध्ये भाज्या छान अशा शिजतात आपल्या। आता इथं कुकर लावून घेते मी। 15 ते 20 मिनिटामध्ये मीडियम गॅसवरती छान अशा, हे पहा, आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत। पाणी पण जास्त झालं नाही आणि काही नाही। जरी जास्त झालं तुमच्याकडून तरी हरकत नाही, थोडंसं काढून ठेवायचं, नंतर आपण भाजीला ते वापरू शकतो। छान अशा मॅश करून घेतलेल्या आहेत। जास्त अशा एकदम मऊ पण नाही करायच्या, थोडंसं असं दाताखाली आल्यानंतर पण छान वाटतं। आता इथं तेल घेऊया 2 चमचे, बटर घेऊया थोडंसं, भाजी लगेच आपण फोडणी टाकून घेणार आहोत। हे पहा, 1 चमचा बटर टाकत आहे आणि मगाशी जे चिरून ठेवलं होतं बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि ढोबळी मिरची, आता हे मात्र छान परतून घ्यायचं आहे। जरा वेळ लागतो, परंतु छान परतून घ्या टोमॅटो, कांदा आणि हे ढोबळी मिरची थोडीशी। 5 मिनिट झाकून ठेवूया, म्हणजे छान परतलं जाईल। अशा पद्धतीने छान बारीक होईपर्यंत परतून घ्या। मी थोडंसं मॅशरने मॅश करून घेतलं इथंच थोडंसं, आणि ते सर्व साईडला करून घ्या। इथं बटर टाका 1 चमचा आणि त्याच्यामध्ये मसाले पण परतून घ्या। अशाने काय होतं तर चव छान लागते बटरमध्ये मसाले परतल्याने। हे पहा, आता इथं पावभाजी मसाला, थोडीशी चटणी, मीठ, आत्ता आपण अगोदर टाकलेलंच आहे चटणी मीठ, परंतु आता हे फोडणीला थोडंसं टाकलं आहे। आणखीन कांदा, टोमॅटो, त्याच्यासाठी थोडंसं लागणार आहे मीठ, चटणी आणि पावभाजी मसाला। छान असं मिक्स करून घ्या।
आणि हो, आलं आणि लसूण पेस्ट टाकायला विसरू नका. 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकल्याने आणखीनच पावभाजीला टेस्ट छान येते. छान असे मसाले आपण आता मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने. आणि आपण जे मॅश करून ठेवलेली भाजी आहे ते त्यात ओतून घ्या आणि छान अशी एक बारीक गॅसवरती उकळी काढून घ्या. मस्त अशी आपली पावभाजी तयार आहे. काही अवघड नाही, एकदम साधी सोपी आणि टेस्टी रेसिपी आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. हे पहा, छान असं मी परतून घेतलेलं आहे सर्व मिश्रण. आता याच्यामध्ये हे आपण बारीक करून ठेवलेली भाज्या सर्व टाकून घेऊया. हे पहा, छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे याची. थोडंसं पाणी टाकून तेल सुटेपर्यंत आणखीन परतली ना तर खूपच छान होते. मी काय ते दाखवत बसले नाही, खूप जास्त वेळ व्हिडिओ मोठा होतो, त्यामुळे थोडंसं पाणी टाकून असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आता टाकूया आपण ह्या मॅश केलेल्या भाज्या. एकदम मस्त अशी पावभाजी बनते. पुढे पहा तुम्ही. तयार आहे. आता फक्त एक उकळी काढायची. तयार आहे आपली पावभाजी रेसिपी. आणखीन एक वरतून थोडंसं बटर टाका, त्यामुळे आणखीन टेस्ट छान येईल. आणि लास्ट टाइम कोथिंबीर थोडीशी बारीक चिरलेली टाकायची. आता मी तोपर्यंत इथं बटर लावून पाव गरम करून घेत आहे. लगेच तुम्हाला छान असं रेडी ताट दाखवते. आता हा व्हिडिओ ना रात्रीचा शूट केलेला आहे, त्यामुळे थोडासा असा दिसतोय अंधार अंधार. In a while I dream, each moment passes like hours, each day is dark as the night. Since we have ended, I just pretend I have a reason to live. Sad how the seasons change, sad how the feelings go away. तयार आहे आपली पावभाजी. या सर्वजण खायला. व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. हे पहा, कशी वाटली माझी पावभाजी रेसिपी नक्की कमेंट करून पण सांगा बरं. So sad.